नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषीप्रधान शेतकरी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यातील हवामानामध्ये सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एका बाजूला उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे सावट निर्माण झाले. हवामान खात्याने आज आणि उद्यासाठी इशारा दिला आहे. आज या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि कुठे उष्णतेचा त्रास अधिक वाढणार आहे. पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 24 ते 48 तासात दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये पाहिलं तर कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून दुपारनंतरनं किंवा संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. लातूर व धाराशिवमध्ये पाहिलं तर या दोन जिल्ह्यांमध्ये देखील हलक्या ते ढगाळ स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकण आणि मुंबईच्या पट्ट्यात मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान अत्यंत उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तापमानात वाढ झालेली आहे. हवामान खात्याने या भागासाठी येलो अलर्ट जारी केला. म्हणजे दिवसाचे तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, पण हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा जास्त जाणवू शकतो. काही भागात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे किनारपट्टीवर नागरिकांनी आणि मच्छीमार बांधवांनी दुपारच्या वेळी काळजी घेणं आवश्यक आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सध्या तरी पावसाची शक्यता कमी आहे. तिथे प्रामुख्याने हवामान कोरडे आणि किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होऊ शकते. त्यामुळे विदर्भात उन्हाचा कडाका अधिक तीव्र होताना दिसत आहे. थोडक्यात सांगायचे तर महाराष्ट्रात सध्या डबल हवामानाचा सामना करत आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची रिमझिम तर कुठे ढगाळ वातावरण, तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उन्हाचे चटके अशी स्थिती निर्माण झाली. पुढील हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.